परत एकदा विदर्भ किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर इथे सकाळचे 7 वाजलेले आहे आणि इथे मला बाहेरचं झाडून पाणी वगैरे शिंपायचं होतं. तर झाडायच्या आधी मी काय करते की जे रांगोळी असते ते सुपडीमध्ये काढत जमा करून घेते आणि त्यानंतर झाडून घेते. नाहीतर मग कसं झाडताना इकडे तिकडे सर्व रांगोळी होईल आणि ते पाणी जरी टाकलं तरी ती इतकी निघणार नाही. आणि बाहेर हे टाईल्स असल्यामुळे त्या छोट्या छोट्या फट असतात त्याच्यामध्ये ती रांगोळी जाते. त्याच्यामुळे आधीच झाडून घेते थोडीशी सुपडीमध्ये आणि नंतर बाहेरचं सर्व झाडून घेते. आणि झाडल्यानंतर मग पाणी शिंपून, कारण दारापुढे तर रोज शिंपवावंच लागते पाणी, नाहीतर मग काय कचरा खूप होतो. कारण पुढे झाडं वगैरे आहे तर झाडाचा पाला होतोच जमा तो. आणि त्यानंतर पाणी वगैरे शिंपून घेतलेलं आहे. आणि छोटीशी रांगोळ्या मला काही जास्त फारशा येत नाही, म्हणजे टिपक्यांच्या येत नाही, अशा डिझाईन वगैरे येतात, त्यामुळे मग छोटीशीच काढते रोज. आणि आता कलर पण संपत आलेले आहे त्याच्यामुळे 1-2च कलर आहे तेच वापरते, कारण आता नवरात्र जवळच आहे. मग एक दिवस जाऊन सर्व कलर घेऊन येणार. त्यानंतर ही रूम थोडीफार आवरलेली आहे. आणि ह्या टेबलवरचा पसारा आमचा कमी होतच नाही. किती जरी मी रोज आवरलं तरी तिथे जमा होतोच. पाण्याच्या बॉटल, स्टँड वगैरे आणि इतर बारीक सामान आहे, कारण त्या पाण्याच्या बॉटल इकडेच भरून ठेवत असते रोज, म्हणून त्यामुळे त्या तिथेच राहतात. त्यानंतर किचन पण थोडंफार आवरलेलं आहे. आणि आता ही जी रॅक आहे ही मला इथून काढायची आहे. इथे चहा ठेवलेला आहे आणि एकीकडे दूध गरम केलेलं आहे ते. त्यानंतर इथे नाश्त्यासाठी करायची होता मला मटकीची उसळ आणि ते कारले काढून ठेवलेले आहे दुपारच्या भाजीसाठी. हे मी सकाळीच काढून ठेवले, कारण मग ते नाश्त्याच्या टाईमपर्यंत म्हणजे एकदम थंडे असतात ना फ्रीजमधून काढल्यानंतर, त्यामुळे अर्धा एक तास आधीच काढून ठेवते. आता ही रॅक इथे ठेवली, पण ते काय होतं की माठाचं पाणी पाझरतं, बाजूलाच माठ आहे आणि सर्व रॅक खाली पाणी येतं, त्याच्यामुळे ती तिथून काढायची आहे. आणि जिथे कांदे आहे तिथेच ठेवायची आहे. कांदे थोडे कमी झाले त्यातले की एका टपामध्ये काढून ठेवणार, म्हणजे मग रॅक ज्या जागी आहे तिथेच ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर इथे आता म्हटलं भांडे घासायच्या आधी कपडे धुवून घ्यायचे, कारण आता थोडं ऊन आहे. आणि बेडशीट वगैरे धुवायला टाकली मी, म्हटलं वाळल्या पाहिजे, म्हणून आता सुरुवातीला कपडे धुवून घेते, नंतर भांडे घासणार. कारण या साईडला पण जास्त ऊन येत नाही, इकडे थोडा सूर्यप्रकाश म्हणजे हवेमुळे असा उजेड वाटतो, पण पाहिजे तशी ऊन इकडे पण येत नाही, ते हवेने कपडे सुकतात. तर इथे कपडे वगैरे धुवून घेते, कारण या आठवड्यामध्ये आमच्याकडे पाऊस तर नाहीच आला, पण पाऊस असं वातावरण असतं आभाळ आणि अधेमध्ये थोडाफार पडतो तो पाणी, पण पाहिजे तशी म्हणजे ऊन नसते खूप. आणि आज थोडी ऊन आहे तर म्हटलं चला कपडे सर्व धुवून होतील. आणि ही रूम पण मला क्लीन करायची होती, पण इथून जाणं येणं करावं लागतं, त्याच्यामुळे आधी कपडे वगैरे भांडे करून घेते आणि त्यानंतर लास्टमध्ये मी ही रूम पुसते. त्यात मग सर्व पाय होतात आणि पाणी होतं आणि ते मग परत पुसा, त्यापेक्षा एकदा म्हटलं सर्व कामं आटोपले की नंतर ती रूम पुसता येईल. आणि त्या किचन रूम तर आधीच आवरून घेते मी, झाडून पुसून सर्व, कारण तिकडे तर इतकं जाणं येण्याचं कामच पडत नाही. याच रूममधून आम्हाला जाणं येणं करावं लागतं. आणि याच रूमच्या मागे भांड्याचं कपड्याचं माझं ते जागा आहे तिकडे, मग तिथूनच जाणं येणं होतं. आणि हे टाईल्स असल्यामुळे स्लिप व्हायची पण भीती असते, पाणी वगैरे सांडतं, मग ते मला वरचेवर पुसा, त्यापेक्षा मग मी ते लास्टमध्ये क्लीन करून घेते. त्यानंतर इथे बघू शकता कपडे वगैरे झालेले आहे. आता भांडे घासणे आणि त्यानंतर ही फरशी पुसायची आहे. तर असं असते सकाळचं रुटीन आपलं घाई गडबडीमधलं. आणि आता हे रोजचीच डेली कामं आहेत. आणि ही जी पुढे जो भाग आहे, फरशी आहे, इथे पण खूप स्लिप होतं, कारण प्लेन आहे पूर्ण, त्याच्यामुळे तिथे जपूनच वापरावं लागतं. पाणी वगैरे सांडलेलं असलं तर ते लवकर सुकलं तर बरं राहतं, नाहीतर मग भीतीच वाटते पडायची. त्यानंतर कपडे झाले आणि त्यानंतर मला हे टब बकेटा सर्व घासून घ्यायच्या होत्या. रोजच घासत असते मी त्या, कारण स्टीलच्या बकेटा आहे, पाणी वगैरे उडालं की ते डागं पडतात. आणि आता हे मला सवयच झालेली आहे, कपडे झाले की सर्व बकेटा घासून ठेवून देते. सहसा माझ्याकडे 3-4 स्टीलच्याच बकेट आहे, प्लॅस्टिकची 2 बकेट आहे, त्याच्यामुळे मग त्या घासाव्याच लागतात रोज. आणि छोट्या बकेटा असल्यामुळे त्या जास्त वापर होतो त्याचा. त्यानंतर सगळं हे क्लीन करून घेतलं की मग मला फरशी पुसायला बरं राहते. तर अशा पद्धतीने आपले सकाळचे कामं होतात. किती जरी आपण लवकर कामं आटोपतं घ्यायचं म्हटलं तरी वेळ होतोच.
आणि या साईडला जास्त कपडे पण टाकता येत नाही, कारण काय आहे की इथे पक्षी खूप येतात, तारावर बसतात ते. परत इथे ते घरटं बांधायचं हे करतात, त्याच्यामुळे मग मी या साईडला कमीच टाकते कपडे, तिकडे पोळी जास्त टाकते. आणि बघू शकता इकडं सर्व क्लीन केलेलं आहे. आणि ह्या टाईल्सवर हे जे डागं दिसतात ना, ते आधीच त्यांचं काहीतरी काम केलेलं आहे, ते लावलेलं आहे, त्याच्यामुळे ते निघतच नाही. खूपदा घासलं मी, मग ते तसंच आहे. त्यानंतर सगळं क्लीन केलेली आहे ही रूम वगैरे, फरशी पुसलेली, झाले कामं दुपारची. आता किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी. तर किचन बरं आहे आपलं की एक साईडला आहे, त्याच्यामुळे जास्त खराब होत नाही आणि सर्व तिथे स्वयंपाकापुरतं यावं लागतं. त्यानंतर भांडे लावायचे आहे हे आणि स्वयंपाकाची तयारी. तर बघू शकता किचन क्लीन आहे. त्यानंतर भांडे घासले, भांडे सुकले छान. आता ते भांडे लावून घेते, म्हणजे भांडे लावून घेतले की लगेच स्वयंपाकाला बरं पडतं. आणि ही जी रॅक आहे खूप जुनी आहे, त्यामुळे भांडे याच्यामध्ये तर बसत नाही, कारण छोटी आहे ती रॅक. आणि खाली जी आहे ती पण छोटी आहे. आता मला ते मोडून दुसरी मोठी घ्यायची आहे. बघू आता, कारण भांडे मग ताटं वगैरे सर्व एकात एक ठेवावे लागतात. तसंच वाट्या पण, कारण एकदम छोटी आहे ती. आणि इथे ही जी मांडणी आहे याच्यामध्ये प्लॅस्टिकचे डबे, काही स्टीलचे, असं करून ते ॲडजस्ट करावं लागतं, कारण एक रॅक असल्यामुळे या रूममध्ये भांडे ठेवायचा प्रॉब्लेम होतो. आणि त्यात घाईघाईमध्ये तांदळामध्ये डाळ टाकण्यात आली, थोडी बरं झालं थोडीच टाकण्यात आली, नाही तर मग मला ते खिचडीच करावी लागली असती. वरण भात लावायचा होता, पण ते एकदम पराती घ्यायला गेली मी आणि तांदळाच्या याच्यामध्येच टाकण्यात आलं थोडं. आता इथे वरण भात लावून घेतला की लगेच मग भाजी आणि चपाती. आणि मी कुकरच्या वरणाचं भांडं काही लावत नाही, छोटंच घेते, एखादं छोटं कटोरं असो किंवा डब्बा, कारण थोडं वरण लावायचं असते, त्याच्यामुळे म्हटलं काय कुकरचा मोठा डब्बा घ्यायचा. आणि कुकर जेव्हा लावते मी त्या पाण्यामध्ये थोडं लिंबू घालत असते, लिंबामुळे काळा पडत नाही यातून तो, आणि चांगला स्वच्छ राहतो. नाहीतर मग जर आपण लिंबू टाकलं नाही तर ते काळा पडतो तो भाग पाण्याच्या वाफेमुळे. आणि जेव्हा कुकर लावते तेव्हा की छोटीशी ताटली असते ती भांड्यावर ठेवते, त्याच्यामुळे भात वगैरे बाहेर सांडत नाही तो, नाही तर मग कुकरमध्ये जमा होतो, भात सांडतो ना, त्याच्यामुळे मग ती तशी ताटली ठेवायची. नाहीतर मग खूप भात जमा होतो, कधी कधी सांडतो, त्याच्यामुळे ठेवावं लागतं ते. त्यानंतर इथे कारल्याची भाजी. तर मी कारल्याची भाजी चणा डाळ घालून करणार आहे आज. आणि कारल्याच्या भाजीमध्ये मी टमाटर वापरत असते. तर ही कारली, आमच्या पुढे जे झाड होतं तिथले 2-3 कारले होते, ते तोडले मी आणि असे गोल गोल छान पातळ चिरून घेतले. असे चिरल्यामुळे कसे लवकर शिजतात ते. आणि याला 5 ते 10 मिनटं मीठ लावून ठेवते. आणि डाळ पण सकाळी भिजत घातलेली होती, डाळ छान भिजलेली आहे. चणा डाळीऐवजी मुगाच्या डाळीची पण छान होते. त्यानंतर म्हटलं कारल्याची भाजी फोडणी देऊन देते. आणि कारल्याच्या भाजीमध्ये मी गूळ वगैरे काहीच टाकत नाही, किंवा लिंबू नाही, बरेच जण लिंबू वगैरे टाकतात. मी टमाटरच वापरते, टमाटर थोडे जास्त घेते, किंवा एक जरी असलं तरी, कारण अशा पद्धतीने केली तरी पण कडू होत नाही, भाजी छान होते. आणि डाळ असली तर अजून छान वाटते. आणि टोमॅटो मी इथे 2 घेतलेले आहे, कारण टोमॅटोमुळे कडूपणा कमी होतो थोडा, त्यामुळे मग टोमॅटो थोडे जास्तच घालते भाजीमध्ये. आणि त्यानंतर इकडे म्हटलं भाजी फोडणी वगैरे दिली, भाजी होईपर्यंत कणिक मळून घेते. चपात्या काही जास्त करायच्या नव्हत्या, 5-6 चपात्या करायच्या आहे, कारण मुलगी कारल्याची भाजी खात नाही, तिला अजिबात आवडत नाही. एखादी वेळा जरी खाल्ली तिने, तरी एखादा घास खाल्ला तर ती टाकून देते. कितीही चांगले करा ती खातच नाही. मग तिच्यासाठी वरण लावलेलं होतंच, आणि सकाळी थोडी मटकीची उसळ केली ती होती, तर ती ते खाऊन घेईल. त्यामुळे मग कारल्याची भाजी मग आम्हा दोघांनाच होते. त्यातीलही ती भाजी रात्रीसाठी ती शिल्लक राहीलच, कारण सहसा मी पण जास्त खात नाही. त्यानंतर इथे मला वरण फोडणी द्यायचं होतं, त्यासाठी लाल सुक्या मिरच्या. आणि आज वरण मी साधंच करणार आहे. साधं म्हणजे शिजवणार नाही, परत उकळी नाही येऊ देणार, आणि त्यामध्ये पाणी पण घालणार नाही एक्स्ट्राचं. जे शिजताना मी पाणी टाकलेलं आहे तेच पाणी आणि मीठ टाकून थोडं ते मिक्स करून घेईल. आणि त्यामध्ये लाल सुक्या मिरची, जिरं, मोहरीचा तडका देणार. अगदी सिंपल असं साधं, कारण ते थोडं घट्टसर ठेवणार आहे वरण, आणि भातासोबत छान लागते असं. तर मिरच्या थोड्या अशा आपल्याला त्या जळू द्यायच्या आहे, म्हणजे छान अशा तळल्या गेल्या की वरणाला पण छान चव येते. लसूण वगैरे टाकतात, पण मी याच्यामध्ये नाही टाकत, साधंच बनवते. जिरं, मोहरी ते पण छान तळतळू द्यायची, आणि लाल सुकी मिरची, बस. आता याच्यामध्ये मी कुठलंही पाणी वगैरे जास्तीचं घातलेलं नाही. जे
डाळ शिजवताना घेतलेलं होतं तेच. आणि छान असं घट्टसर असं वरण केलेलं आहे भातासोबत. आणि वरण आपण थोडंसं जरी केलं तरी काही ना काही शिल्लक राहतच, त्याच्यामुळे असंच बनवते मी. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.